कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अलंकापुरी वैष्णवांनी गजबजलेली आहे। संजीवन समाधीची विधिवत पूजा करून यावर्षी अभिषेक आणि पूजेचा मान शहापूर तालुक्यातील शंकर गणू बेरे आणि निर्मला बेरे या दाम्पत्याला मिळालाय। समाधी मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेला आहे। देवस्थान प्रशासनाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय आणि याचाच मंदिर परिसरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। आळंदीमध्ये कार्तिकी यात्रेला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झालेली आहे। आज कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। माऊलींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांनी सकाळपासून गर्दी केलेली आहे। या संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिक सोहळ्याचं औचित्य साधत या ठिकाणी आकर्षक अशी सजावट जी आहे ते मंदिराला करण्यात आलेली आहे। रंगीबेरंगी फुलांचा वापर करत ही आकर्षक सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। माऊलींचा 729वा संजीवन समाधी सोहळा येत्या 17 तारखेला पार पडतोय। या सोहळा आणि कार्तिकी वारी निमित्त या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते गर्दी करत असतात। आज कार्तिकी एकादशी निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते दर्शनासाठी आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। विविध धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भक्तिभावाने वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कैलासपुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे।